नवरा बायको दोघे मिळून दर महिन्याला 1,00,000 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न कमवतात. इतके चांगले पैसे कमवूनही शेवटी महिना अखेरला त्यांच्याकडे काही पैसे शिल्लक राहत नाही. महिन्याच्या शेवटी सेव्हिंग्स कमी असतात, इन्व्हेस्टमेंट असतात, पण इन्व्हेस्टमेंट्सला अजिबात काही डायरेक्शन्स नसतात आणि 10 वर्षांनंतर आपण फायनान्शियली कुठे असू याबद्दल काहीच क्लॅरिटी नसते. जर हे सुद्धा तुमच्यासोबत होत असेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी अशा 5 चुका कपल्स कडनं घडतात ज्या न कळतपणे घडल्या जातात त्या संदर्भामध्ये मी आज हायलाइट करत आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेली 20 वर्षाहून अधिक मी लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं आणि त्यांना हँड होल्डिंग करून त्यांच्या फायनान्शियल उद्दिष्टांपर्यंत कसं जाता येईल या संदर्भामध्ये मी मार्गदर्शन करत असतो. मी इतके कपल्स बघितलेले आहेत. अनेक कपल्स दर महिन्याला 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 3,00,000, 5,00,000 रुपये उत्पन्न कमवत असतात दोघे मिळून. पण दोघे मिळून उत्पन्न कमवताना त्यांच्या SIP चालू असतात, त्यांचे इन्व्हेस्टमेंट चालू असतात, पण त्यांना अजून क्लॅरिटीच नसते की आपण ही वेल्थ जी क्रिएट करतोय ही वेल्थ ऍक्च्युअली क्रिएट करू शकतो का आणि आपण कुठे पोहोचणार आहोत. आणि मग तिथूनच तुमचे मिस्टेक्स न कळतपणे सुरुवात व्हायला चालू होतं. सगळ्यात पहिले एक मिस्टेक जी येते ती इन्व्हेस्टमेंट विदाउट गोल्स, म्हणजे नो प्रॉपर गोल्स फॉर युअर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहेत म्हणून आपलं जमतायत म्हणून फक्त इन्व्हेस्टमेंट करत चाललात, पण तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंट्सला काही मार्ग दिशा काही नाही. मी जे सांगितलं नो क्लिअर गोल्स याचा एक्झॅक्टली अर्थ काय की समजा तुम्हाला तुमच्या मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी जर तुम्हाला काही पैसे जमवायचे असतील तर ते कितव्या वयाला पैसे हवे आहेत, किती पैसे लागणार आहेत, तुम्हाला मुलांना काय शिक्षण करायचं आहे, कुठे करायचं आहे, देशात करायचं आहे, परदेशात करायचं आहे, याबद्दल तुम्ही कधी विचारच केला नाही. तुमचं आता जे काही वय आहे ह्याच्यानंतर मग जर तुम्ही रिटायरमेंटच्या बद्दल विचार करत असाल तर तुम्ही रिटायर्ड लाईफ कशी जगणार आहात, तुम्ही रिटायर्ड लाईफ जगताना तुम्ही कुठे राहणार आहात, तुम्ही आहात तिथे राहणार आहात का तुम्ही शहर बदलणार आहात, तुमच्या हजबंड वाईफ बरोबर तुमचे फॅमिली मेंबर्स राहणार आहेत, तुम्ही मुलांसोबत राहणार आहात का तुम्ही इंडिपेंडेंटली राहणार आहात. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात, कारण ह्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिटायर व्हाल त्यानंतरची जी पुढची 25-30 वर्ष आहेत त्याच्यासाठी जो लागणारा पैसा आहे त्या पैशांचं नियोजन सुद्धा तुम्हाला आत्ताच करावं लागेल ज्या दिवशी तुम्ही काम करत आहात. आता तुम्ही या गोष्टीकडे ना गेली 10 वर्षा मागे जर जाऊन पाहिलं ना तर तुम्ही पहा 10 वर्षांमध्ये तुमची सॅलरी वाढली, तुमची सॅलरी वाढल्यामुळे तुमचं वेल्थ वाढलं, वेल्थ वाढल्यामुळे तुमची लाईफस्टाईल वाढली, लाईफस्टाईल वाढल्यामुळे तुमचे एक्सपेन्सेस वाढले आणि शेवटी हातात काहीच उरलं नाही. आणि बघता बघता असंच होतं आणि पुढची 10 वर्ष सुद्धा याच पद्धतीने निघून जातील आणि मग तुम्हाला रिअलाइज होईल की अरे मी फक्त इन्व्हेस्टमेंट करत गेलो पण माझी वेल्थ पर्पजफुली मी वेल्थ क्रिएट करू शकलो नाही. मग यासाठी काय आहे, तुम्हाला अगदी सोपं आहे. तुम्हाला रिटायरमेंटसाठी किंवा तुमच्या मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी किती पैसा लागणार आहे हे तुम्ही एखाद्या फायनान्शियल प्लॅनर बरोबर बसून तुम्ही डिस्कस करू शकता. त्याच्यासाठी काय लागणार आहे की तुम्हाला ते फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करता आली पाहिजे. मग तुम्हाला भविष्यामध्ये 3 कोटी लागणार आहेत, 5 कोटी लागणार आहेत, 7 कोटी लागणार आहेत, 10 कोटी लागणार आहेत का 25 कोटी लागणार आहेत या संदर्भामध्ये कॅल्क्युलेशन करून त्याचं फ्युचर व्हॅल्यू बघून तुम्हाला पाहायला लागेल की आता तेवढी फ्युचर व्हॅल्यू जर मला पुढे भविष्यात हवी असेल तर मला प्रेझेंट व्हॅल्यूच्या हिशोबाने मला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. कारण मग काय होतं की ज्या वेळेस तुमचा गोल क्लिअर होतो त्यावेळेस मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट अमाऊंटकडे डिराईव्ह करता, इन्व्हेस्टमेंट अमाऊंटकडे पोहोचता की मग तुम्हाला कळतं की तेवढा गोल अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला आजपासून किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. हे झालं उदाहरण की गोल विदाउट इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल जे मी बोललो. त्याच्यानंतरचं जे सेकंड उदाहरण आहे, सेकंड मिस्टेक आहे ती आहे आपण बरेच वेळेला रॅन्डम इन्व्हेस्टमेंट्स करतो. रॅन्डम इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे काय, बेसिकली सर्वसामान्य इन्व्हेस्टमेंट्स. तुमच्याकडे 2-3 म्युच्युअल फंड असतील, 3-4 फिक्स्ड डिपॉझिट असतील, 2-3 इन्शुरन्स पॉलिसीज असतील, पण त्या गोष्टीला कुठेही बेस नाही, कुठलंही स्ट्रक्चर नाही. कोणीतरी तुम्हाला सांगितलं इथे इन्व्हेस्टमेंट कर म्हणून तुम्ही केली, कोणीतरी तुमचा मित्र, नातेवाईक, कलीग तुमच्या मागे लागला आणि त्यांनी तुम्हाला काहीतरी इन्शुरन्स पॉलिसी घे म्हणून सांगितलं आणि तुम्ही ते होकार दिलात आणि तुम्ही पुढे गेलात आणि ह्या गोष्टींमुळे तुमचा पैसा सुद्धा त्या ठिकाणी जातोय पण तुमच्या हाती काही लागत नाहीये. म्हणून आम्ही सांगत असतो की रॅन्डम इन्व्हेस्टमेंट्स अवॉइड करा. बरेच वेळेला ना आम्ही बघतो ना, ज्यावेळेस आम्ही रिव्ह्यू करतो लोकांचा त्यावेळेस लोकांच्या फंड्समध्ये इतके सारे डुप्लिकेशन्स असतात, लोकांच्या इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये इतके सारे डुप्लिकेशन्स असतात की अक्षरशः हे कळत नाही की ती इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही स्वतःसाठी केली आहे का ज्यांनी सांगितलं त्याचा फायदा करण्यासाठी केली आहे. आणि ऍक्च्युली ह्या कारणांमुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सला कधीही ग्रोथ होत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की मी पैसे तर भरतोय पण ग्रोथ होत नाही. ही झाली तुमची मिस्टेक नंबर 2. तुमचा पोर्टफोलिओ कसा असायला हवा की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ना तुमच्या प्रत्येक गोष्टी डिफाईन्ड असायला हव्यात. तुमचं इन्शुरन्स किती रिस्क कव्हर तुमची असायला हवी, तुमच्या फ्युचरसाठी तुम्हाला किती पैशांची इन्व्हेस्टमेंट असायला हवी, ती कुठल्या माध्यमामध्ये असायला हवी,
तुमच्याकडे इमर्जन्सी फंडमध्ये काही पैसे आहेत का, हे जर नसेल तर ते किती असायला हवे, त्या संदर्भामध्ये सगळं तुम्हाला प्लॅन करून ती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. तुमच्या रॅन्डम इन्व्हेस्टमेंट्सनी तुम्हाला कधीही भविष्यात वेल्थ क्रिएशन कडे जाऊ शकत नाही तुम्ही. मिस्टेक नंबर 3 आपण ज्याला म्हणतो त्याला आपण म्हणतो लाईफस्टाईल इन्फ्लेशन. आज लाईफस्टाईल इन्फ्लेशन हे बहुतेक लोकांना कल्पना नाहीये. आपण फक्त काय म्हणतो की इन्फ्लेशन ते सुद्धा टीव्हीवरती, पेपरमध्ये, न्यूजमध्ये ऐकतो म्हणून आपल्याला कळतं. पण लाईफस्टाईल इन्फ्लेशन जर बघितलं तर रिअल इन्फ्लेशन आणि लाईफस्टाईल इन्फ्लेशन मध्ये बरीच मोठी तफावत आहे, खूप मोठा गॅप आहे. तुमचा लाईफस्टाईल इन्फ्लेशन कसा वाढतं तुम्हाला सांगू. तुम्ही जे फॉरेन ट्रिप्स करता, जे गॅजेट्स वापरता, जे वेकेशन्सला जाता, गॅजेट्स यूज करता, ह्या सगळ्या ठिकाणी जे मोठं घर, मोठी कार, जे स्पेंड्स होतात तुमच्या, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या लाईफस्टाईल एक्सपेन्सेस कडे इन्क्लाइंड होतात आणि ह्या गोष्टींमुळे तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकत नाही आणि ही ठरते तुमची मिस्टेक नंबर 3. आता मिस्टेक नंबर 3 जर तुम्हाला सुधारायची असेल ना तर तुम्हाला काय करावं लागेल. मी अजिबात तुमची लाईफस्टाईल इन्क्रीमेंटच्या विरोधात नाहीये, पण ज्या पद्धतीने तुम्ही लाईफस्टाईल इन्फ्लेशन कडे दुर्लक्ष करताय किंवा तुमच्याकडनं चुकून ते इग्नोर होतंय, तुम्हाला त्याबद्दल सुधारणा करावी लागेल. तुम्हाला काय विचार करावा लागेल की ठीक आहे, आता जे काही तुम्ही लाईफस्टाईल यूज टू आहात किंवा जे काही करत आहात, याच गोष्टी तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर सस्टेन होऊ शकतात का, तुम्ही त्याच कंटिन्यू करू शकता का, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करून मग तुम्ही करायला काही हरकत नाहीये. कारण मी आजपर्यंत जे लोकांबरोबर डिस्कस करतो, लोकांबरोबर बोलतो, त्यावेळेस मला एक कळतं की तुमचं ज्या पद्धतीने ज्या प्रोपोर्शनमध्ये तुमचं इन्कम वाढलेलं असतं त्याच प्रोपोर्शनने तुमची लाईफस्टाईल वाढते, पण त्या प्रोपोर्शनने तुमची इन्व्हेस्टमेंट वाढत नाही. ही खंत आहे मला. तुम्हाला मी ना याबद्दल एकदम सिंपल एक छोटीशी ट्रिक सांगतो. काय करावं तुम्ही, तुमचं इन्कम ज्या पटीने वाढेल त्याच पटीने तुम्ही लाईफस्टाईल इन्क्रीज करा, पण त्या लाईफस्टाईलला रेस्ट्रिक्शन करा. काय करा, तुमचं इन्कम 100 रुपयाने वाढलं तर तुम्ही 50 रुपये तुमच्या लाईफस्टाईलवरती एक्सपेन्सेसमध्ये तुम्ही इन्क्रीज करा आणि 50 रुपये हे मेक शुअर करा की तुमची टुवर्ड्स इन्व्हेस्टमेंट जात आहे. तर मग तुम्हाला लाईफस्टाईल इन्क्रीज केल्याचा तुम्हाला कधीही पिंच बसणार नाही, त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार नाही. चौथी मिस्टेक काय होती कपल्समध्ये, बेसिकली नो जॉईंट प्लॅनिंग. नो जॉईंट प्लॅनिंग म्हणजे काय होऊन जातं की त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स असतात, पण त्या मित्राच्या म्हणजे कुठल्या तरी वाईफचा मित्र एक वेगळा असतो, रिलेटिव्ह वेगळा असतो, हस्बंडचा मित्र रिलेटिव्ह हा वेगळा असतो, त्याच्याकडनं त्याच्या इन्व्हेस्टमेंट, हिच्याकडनं हिच्या इन्व्हेस्टमेंट अशा होत असतात आणि या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये तुमचे फंड्स डुप्लिकेट होतात, तुमचे गोल्स मॅच होत नाहीत, तुमचे रिपर्पज होत नाही त्या इन्व्हेस्टमेंटचा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचे वेल्थ क्रिएट होत नाही. कारण तुम्ही दोघंही बसून एकत्र डिस्कस करत नाही की तुमच्या फंड्समध्ये काय कॉमन आहे, तुमचे कॉमन ऑब्जेक्टिव्ह काय, तुमचे गोल्स काय आहेत, तुमच्या दोघांना फायनान्शियल फ्रीडम कुठल्या एजला हवंय, किती पैशांनी हवंय, याबद्दल तुम्ही डिस्कस करत नाही. मी तर कित्येक लोकांना पाहिलं, कित्येक कपल्समध्ये तर असं होऊन जातं की त्या दोघांचे इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीने असतात, पण ते एकमेकांना माहिती नसल्यामुळे आयदर ते अंडर इन्शुअर्ड असतात किंवा रॉंग टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट्स असतात किंवा डुप्लिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट होऊन जातात आणि या गोष्टींमुळे प्रॉब्लेम असा होतो, जसं मी म्हणालो, वेल्थ क्रिएट होत नाही. मग याच्यासाठी सोल्युशन काय की यासाठी सोल्युशन असं आहे की तुम्ही दोघांनीही जॉईंटली एका फायनान्शियल प्लॅनर बरोबर बसणं, तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स बद्दल डिस्कस करणं, तुमच्या फ्युचर गोल्स बद्दल डिस्कस करणं, एनी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्समध्ये काय सुधारणा करता येईल हे एक स्कोप आहे का, हे एक पाहणं. आणि 5वी जी मिस्टेक आहे, ही सगळ्यात महत्वाची मिस्टेक आणि सगळ्यात भयानक मिस्टेक ती म्हणतो आपण प्रोकास्टिनेशन. सगळ्या गोष्टींकडे डिले करणं, की बघू, नंतर बघू, हप्ता संपल्यावर बघू, लोन संपल्यावर बघू, गावावर आल्यावर बघू, तर तिकडे बघू, जॉब चेंज केल्यावर बघू, असं बघत आपण फक्त वेळ मारून नेतो आणि या सायमल्टेनियसली न कळतपणे आपलं एजही वाढतं आणि ज्या वेळेस आपल्याला ऍक्च्युअल पैशांची गरज असते त्यावेळेस आपल्या हातामध्ये पैसे राहत नाही. मित्रांनो, आता जसं तुम्ही हे सगळे मिस्टेक्स पाहिले ना, तर तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो. 30 to 40 हे जर आपण एज बघितलं ना, 30 ते 40 हे वय ना, ऍक्च्युअली खूप पोटेन्शियली पैसे कमवण्याचं एज असतं तुमचं आणि हे पैसे कमवण्याच्या एजमध्ये तुम्ही वेल्थ क्रिएशनला जर दुर्लक्ष केलं किंवा इग्नोर केलं किंवा न कळत तुमच्या या मिस्टेक्स कंटिन्यू राहिल्या आणि तुम्हाला जर सांगणारं कोणी भेटलं नाही, तर तुम्ही आयुष्यभरासाठी रिपेंट करू शकता, आयुष्यभरासाठी पस्तू शकता आणि तुम्ही आयुष्यभरासाठी वेल्थ क्रिएशन पासून लांब जाऊ शकता. मित्रांनो, YouTube हा एक खूप चांगला माध्यम आहे आपलं म्हणणं मांडण्याचा आणि या संदर्भामध्ये मी तुम्हाला तेच एक्सप्लेन करत आहे. पण तुम्ही आतापर्यंत जे सगळे पाहता या सगळ्या गोष्टींमध्ये काय आपण एक ब्रॉड कॉन्सेप्ट पाहतोय. हा ब्रॉड कॉन्सेप्टमध्ये मी तुम्हाला स्पेसिफिक ऍडवाइस देऊ शकत नाही. तुम्हाला जर माझ्याकडनं स्पेसिफिक ऍडवाइस घ्यायची असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि माझ्या टीमशी तुम्ही कनेक्ट करू शकता. कारण मी फार क्वचित
फ्री कन्सल्टेशन करतो. ते पण तुम्हाला क्वालिफाय व्हायला लागेल. मी तुम्हाला काही गोष्टी विचारेन, त्या गोष्टींचं जर तुम्ही उत्तर दिलं मला, तर मी तुम्हाला फ्री कन्सल्टेशन मध्ये इन्व्हाइट करू शकतो आणि त्यावेळेस आपण सगळ्या तुमच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट सुद्धा रिव्ह्यू करू आणि तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि पुढे तुम्हाला फ्युचर कसं गाठता येईल या संदर्भामध्ये आपण चर्चा करू शकतो.